नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी हमीद काळे आपलं मनापासून स्वागत करतो. एक आवाहन. न्यूज डंकाच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दसरा दिवाळी विशेषांक प्रसिद्ध करण्यात येत आहे. मोदी 3 या विशेषांकाचं प्रकाशन 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता दादरमधील शिवाजी पार्कच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये होत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते या अंकाचं प्रकाशन होईल. यानिमित्त आमच्या असंख्य वाचक आणि प्रेक्षकांसाठी महासंवाद या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, अॅनालायझरचे सुशील कुलकर्णी आणि न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांच्याशी आपल्याला संवाद साधता येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी आपण जरूर यावं. त्यासाठी आमच्या मोबाईल क्रमांकावर आपल्या सहभागाची नोंदणी करावी ही विनंती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख यांनी नुकताच ज्येष्ठ शिवसैनिकांचा एक मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी बरंच असं लांबलचक भाषणही केलं. मात्र बोलता बोलता त्यांनी भाजपला शिवसेनेनं हिंदुत्व शिकवलं असं एक विधान करून एक नवीन माहितीच महाराष्ट्राला दिली असं म्हणावं लागेल. भारतीय जनता पक्षाचा मूळ विचार काय आहे, कोणत्या विचारावर किंवा विचारधारेवर हा पक्ष काम करतो हे संबंध देशाला माहिती आहे. हिंदुत्व या एका समान मुद्द्यावर शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली असं उद्धव ठाकरे म्हणाले असते तर ते जास्त संयुक्तिक ठरलं असतं. मात्र त्यांनी भारतीय जनता पक्षाला शिवसेनेनं हिंदुत्व शिकवलं हे विधान भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याच कार्यकर्त्याला मान्य होणारं नक्कीच नाही आहे. शिवसेना पक्षप्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हा हिंदुत्वाचा होता आणि तो आपल्या मूळ विचाराशी मिळता जुळता किंवा समान आहे या एकमेव मुद्द्यावर त्यावेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली. हे राजकारणातील अनेक जुन्या जाणत्या नेत्यांना माहिती आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात भारतीय जनता पक्षानं शिवसेना पक्ष संपवण्याचा घाट घातला असाही आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. खरं वास्तविक 2014च्या विधानसभा निवडणुका होण्यापूर्वीच शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही युती तुटलेली होती. दोन्ही पक्षांनी 2014च्या विधानसभा निवडणुका या स्वतंत्रपणे लढल्या होत्या. निवडणुकांचे निकाल लागले त्यावेळी भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा निवडून आणण्यात यश मिळालं. हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा दिला, तोही न मागताच. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. त्यानंतर इतक्या वर्षांची मैत्री, युती आणि हिंदुत्व विचारसरणी हा एक समान धागा या सगळ्या गोष्टी असल्यामुळंच पुन्हा 2014च्या विधानसभा निवडणुकांनंतर भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला बरोबर घेतलं, युती केली आणि शिवसेनेला सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं. जर बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवसेना हा पक्ष संपवायचाच असता तर 2014च्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाला शिवसेनेबरोबर पुन्हा युती करण्याची काहीच गरज नव्हती. सत्तेत सहभागी करून घेऊन शिवसेनेला मंत्रिपदसुद्धा त्यांनी दिली. हा इतिहास आहे. 2019च्या निवडणुका या युतीमध्ये लढल्या गेल्या. इथं शिवसेना पक्ष संपवण्याचा विषयच आला असता तर शिवसेना पक्षाला भारतीय जनता पक्षानं बरोबर घेतलंच नसतं. मात्र निवडणुकीनंतर युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्याचे मुख्यमंत्री बनले ते उद्धव ठाकरे. यावेळी मात्र हिंदुत्व हा थोडासा विषय बाजूला ठेवण्यात आला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या 3 पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रम वगैरे असं काहीतरी कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करण्यात आला आणि हे सरकार स्थापन झालं. तेव्हा कडवं हिंदुत्व हे शिवसेनेनं बाजूलाच ठेवलं होतं हे कोणीही मान्य करेल. कारण एका बाजूला काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा नेहमी अपमान करतात. त्या राहुल गांधी यांच्याबरोबर मैत्री करणं हे शिवसेनेला मान्य झालं. आता यात कसलं हिंदुत्व आलं? प्रखर हिंदुत्ववादी नेते असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपमानास्पद बोलणाऱ्या राहुल गांधी यांच्या पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसणं हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांना कसं योग्य वाटलं? हा मुळात प्रश्न हिंदुत्ववादी विचारसरणी असणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये घर करून बसलाय. त्या राहुल गांधी यांची स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल असलेली भावना आणि ते ज्या पद्धतीनं व्यक्त होतात त्यावर उद्धव ठाकरे यांनी त्यांना कधी खडे बोल सुनावले हे ऐकिवात नाही. त्यामुळं
उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाबद्दल काहीतरी सांगणं हे औचित्याला धरून होत नाही। भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा विचार हा हिंदुत्ववादीच आहे आणि तो आज नाही, तो पहिल्या दिवसापासून आहे आणि त्यामुळेच हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन नेते यांनी सर्वप्रथम युती करण्याचा निर्णय घेतला होता आणि ती युती टिकवली, वाढवली आणि त्यांनी सत्तासुद्धा आणली। हा इतिहास विसरून चालणार नाही। तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।